नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज गणित विषयाचा दुसरा धडा लसावी आणि मसावी पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लसावी मसावीमध्ये खूप कन्फ्युजन होतं, तर ते आज सर्व काही तुमचं दूर होईल. तर लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाजक, आणि मसावी म्हणजे काय, तर महत्तम सामायिक विभाजक. त्यालाच इंग्लिशमध्ये LCM आणि HCF असे म्हणतात. LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. मल्टिपल म्हणजे काय असतं, तर विभाज्य, आणि फॅक्टर म्हणजे काय, तर भाजक. तर समजून घ्या, विभाज्य म्हणजे 12ला जर आपण म्हटलं कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो, तर त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 6 आणि 12 या सर्व संख्यांनी 12ला भाग जातो. तर या सर्व संख्यांचा विभाज्य कोण आहे, 12 आहे, किंवा 12 हा विभाज्य आहे या सर्व संख्यांनी असं म्हटलं तरी चालेल. ठीक, म्हणजे 12 काय आहे, विभाज्य आहे. 1, 2, 3, 4, 6 आणि 12 या संख्यांनी तो विभाज्य आहे. हा अर्थ आहे विभाज्यचा, म्हणजेच मल्टिपलचा. आणि भाजक म्हणजे काय, तर बघा, या सर्व संख्या ज्या आहेत ना, त्या भाजक आहेत 12च्या. म्हणजे 12 हा विभाज्य आहे आणि या सर्व संख्या काय आहेत रे, फॅक्टर आहेत, म्हणजेच भाजक आहेत, असा त्याचा अर्थ आहे. तर टाइप 1 मध्ये आपण लसावी मसावी कसा काढायचा हे बघणार आहोत. बघा, प्रश्न दिलेला आहे 12 व 14चा मसावी लसावी काढा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं असेल की उलट का दिलेलं आहे, की इथं मसावी अगोदर आणि लसावी नंतर का दिलेलं आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, अगोदर मसावीच निघतो आणि नंतर लसावी येतो. ज्यावेळेस आपण लसावी मसावी काढत असतो त्यावेळेस अगोदर मसावी येतो आणि त्याच्यानंतर लसावी निघतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा, आपण याचा लसावी मसावी काढूया. 12 आणि 14 याची मांडणी आपण अशा पद्धतीने करतो. तर दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो, तर 2 ने. बेसख 12 आणि बेसाती 14. आता या दोन्ही संख्येना कोणत्या संख्येने भाग जातो का, नाही जात, मग थांबायचं. आणि आलेली जी संख्या असते तो असतो आपला मसावी, आणि मसावी काय आला रे, 2 आला. त्यानंतर दोन्हीपैकी कोणत्याही एका संख्येला भाग जातो का, तर हो जातो. कशाला, 6ला. 3 ने जातो. 3 दुने 6 आणि 7 7. आता कोणत्याही संख्येला एका संख्येला भाग जातो का, नाही जात, थांबायचं. आणि लसावी काढत असताना आलेल्या सर्व जे काही संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा. 7 दुने 14 आणि 3 दुने 6. आता 14चा पाडा 6 पर्यंत म्हणायचा आहे. माझ्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना पाडेपाठ नाही आहेत, बरोबर. तर ॲटलिस्ट 25 पर्यंत तरी पाडेपाठ करून घ्या. एका पेजवरती लिहून काढा आणि दररोज पाड्यांची आणि पाढे, वर्ग आणि घन यांची प्रॅक्टिस करा. पाढे आलेच पाहिजेत. तर 14 1 14, 14 2 28, 14 5 70 आणि 14 सख 84. 14 सख किती रे, 84. तर लसावी किती आलेला आहे आपला, 84. आता समजून घ्या, याचा अर्थ असा आहे की महत्तम सामायिक विभाजक म्हणजे 2 ही अशा फॅक्टर आहे, बरोबर. मसावीमध्ये काय असतो रे, फॅक्टर असतो, भाजक असतो.
तर 2 हा असा भाजक आहे, फॅक्टर आहे की ज्या मोठ्यात मोठा असा भाजक आहे की ज्याने 12 आणि 14 या दोन्ही संख्यांना भाग जातो. म्हणजे 12 आणि 14 ला दोन्ही संख्यांना भाग लावणारा 2 हा सर्वात मोठा भाजक आहे, फॅक्टर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे बघा 12ला तर अनेक संख्यांनी भाग जातो, पण 14ला पण गेला पाहिजे अशी संख्या आपल्याला निवडायची असते आणि ती संख्या काय असते? मसावी असते. म्हणजे बघा 12ला या सर्व संख्यांनी भाग जातो, 14ला 1 ने जातो, 2 ने जातो, 7 ने जातो आणि 14 ने जातो. या संख्यांनी 14ला देखील भाग जातो. पण याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे रे? 2. बघा त्याच्यानंतरची एकही संख्या समान दिसणार नाही. तर 2 काय आहे? मोठ्यात मोठी भाजक म्हणजेच काय? फॅक्टर आहे की ज्याने दोन्ही संख्यांना भाग जातो. 14 आणि 12 या दोन्ही संख्यांना भाग जातो अशी संख्या आहे ती. त्यानंतर लसावी, लघुत्तम सामायिक विभाजक. लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय? तर 12 आणि 14 या दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये 84 ही पहिली कॉमन संख्या आहे. कॉमन म्हणजे दोन्ही पाड्यांमध्ये येणारी पहिली संख्या आहे. अशी संख्या कोणती आहे? 84 म्हणजेच लसावी. बघा 12 दूने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साती 84, 14 दूने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पाचे 70 आणि 14 सक 84. बघा इथं पण 84, इथं. म्हणजे लसावी म्हणजे काय? तर दोन्ही संख्यांच्या पाड्यांमध्ये येणारी पहिली कॉमन संख्या म्हणजे काय असते रे? लसावी असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा अर्थ तुमच्या लक्षात आला ना तर लसावी मसावी काहीही अवघड नाहीये. ठीक आहे. तर पुढचं उदाहरण बघूया आपण. 7 व 13चा मसावी लसावी काढा. 7, 13 दोन्ही संख्यांना भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे का की ज्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जाईल? नाहीये. पण एक आहे ना, 1 ने दोन्ही संख्यांना भाग जातो. 7, 13. मग मसावी काय आला? मसावी बरोबर 1. जर दोन्ही संख्यांना भागच जात नसेल तर 1 असतोच का? कारण 1 ने सर्व संख्यांना भाग जातो. 1 ही अशी संख्या आहे की जी सर्व संख्यांना भाग लावू शकते. बघा इथं पण 1 होताच, बरोबर. अशा पद्धतीने आहे. तर लसावी काढायचा आहे आपल्याला. आता लसावी म्हणजे दोन्ही संख्यांच्या पाड्यांमध्ये येणारी कॉमन संख्या काढायची आहे. ती कोणती असणार आहे? तर 13 आणि 7चा गुणाकार करा. 13 पाचे 65, 13 सख 78, 13 साती 91. 91 ही अशी संख्या आहे की जी दोन्ही संख्यांच्या पाड्यांमध्ये येणारी पहिली संख्या आहे. बरोबर. त्याच्यानंतर बघा मग आपण 2 संख्यांचा लसावी मसावी काढायला शिकलो. तर अशा आता आपल्याला कितीही संख्या देऊ द्या आपण त्या काढू शकतो. 2, 4, 8, 16, 64. बघा आपल्याला पाडे येत नाहीत असं मी गृहीत धरतो आणि कमीत कमी 2 ने भाग देऊया आपण सगळ्यात अगोदर. 2 ने. बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, बे 8 16, बे. मसावी किती आला आपला? 2 आला. आता यानंतर बघा सर्व संख्यांना भाग जाणारी अशी कॉमन संख्या आहे का कोणती? नाही आहे. बघा 1 ला 2 ने भाग जातो का? नाही. म्हणून
मसावी आला आपला 2. त्यानंतर कोणत्याही 2 किंवा 3 संख्यांना भाग जाणार आहे का, तर आहे. बघा 2 ने भाग देऊया आपण. 1 बे 1 बे, बे 2 4, बे 4 8, 16 2 32. परत 2 ने भाग द्यायचा. 1 1 बे 1 बे, बे 2 4, बे 8 16. परत 2 ने भाग जातो. 1 1 1 1 आणि 4. आता लसावी काढायचा आपल्याला. इथं आले 4, बे 2 4, 4 2 8, 8 2 16 आणि 16 चौक 64. म्हणजे लसावी किती आला रे आपला, 64 हा आपला लसावी आला. बघा याच्यामध्ये अजून एक ट्रिक आपण वापरू शकत होतो. 64 ही मोठ्यात मोठी संख्या आहे ह्या सर्व अंकांमध्ये, आणि राहिलेल्या सर्व संख्यांनी 64ला भाग जातो का, तर जातो. 16 चौक 64, 8 8 64, त्यानंतर 16 चौक 64 किंवा नाही 4 गुणिले 16 बरोबर 64 आणि 32 दुने 64. म्हणजे ही संख्या आपण लसावी म्हणून डायरेक्ट जरी घेतली असती तरी सुद्धा आपलं उत्तर बरोबर आलं असतं. पण स्टेप लक्षात ठेवा, स्टेप बाय स्टेप गेलात तर उत्तर कधीच चुकणार नाही. आणि ही देखील ट्रिक लक्षात ठेवा, जर असा प्रश्न आला तर सोप्या पद्धतीने आपण त्याचं उत्तर काढू शकतो. तर आता आपण बघणार आहोत टाईप 2. टाईप 2 मध्ये आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. ते आहे पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. म्हणजे काय, तर पहिल्या 2 संख्यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा येतो, असा त्याचा अर्थ आहे. अतिशय सोपं सूत्र आहे, लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. तर त्याच्यावर कसे प्रश्न विचारले जातात, तर बघा 12 व 18 या 2 संख्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी किती. सूत्र आपल्या लक्षात आहे, पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर लसावी गुणाकारात मसावी. म्हणजे काय, तर याचा अर्थ 12 गुणाकारात 18 पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर मसावी दिलेला आहे, लसावी काढायचा आहे. म्हणजे लसावी गुणाकारात मसावी त्यांनी किती दिलेला आहे, तर 6 दिलेला आहे. तर हे फक्त सोडवायचं आहे आपल्याला. म्हणजे काय येईल, आपण जर त्याची शिफ्टिंग केली म्हणजे 6 एक या साईडला घेतला तर काय येईल, 12 गुणाकारात 18 भागाकारात 6. 6 ने 18ला भाग द्यायचा, 6 त्रिक 18 आणि 12 त्रिक 36. 36 काय आला आपला, लसावी. ठीक आहे, तर लसावी किती आला आपला, 36. बघा दुसरं उदाहरण, 2 संख्यांचा गुणाकार 96 आहे व लसावी 24 आहे, तर मसावी किती. म्हणजे आता आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार ऑलरेडी दिलेला आहे, करायची गरज आहे का नाही. म्हणजे 96 बरोबर लसावी दिलाय, आता 24 गुणाकारात मसावी आपल्याला काढायचा आहे. लिहितो फक्त मी मसावीचा, 24 ला इकडे फक्त ट्रान्सफर करायचा आहे. 96 भागिले 24, 24 चौक 96 बरोबर. म्हणजे मसावी किती आला आपला, 4 हा आपला मसावी आलेला आहे. बघा तिसरं उदाहरण, 2 संख्यांचा गुणाकार 17 आहे, तर लसावी व मसावी किती. आता आपल्याला 2 संख्याचा गुणाकार किती दिलेला आहे, 17, आणि लसावी मसावी आपल्याला काढायचा आहे. 17 गुणाकारात 1 जर केला आपण, 17 गुणाकारात 1 च्या व्यतिरिक्त कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार 17 येतो का, नाही येत. फक्त 17 गुणाकारात 1 जर केला आपण तरच काय येतो, 17 येतो आपला गुणाकार. म्हणजे याच्यामध्ये 1 हा काय आहे आपला, तर मसावी आहे, आणि 17 काय आहे, लसावी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. जर आपल्याला
17, 19, 23 अशा मूळ संख्या दिल्या, अशा कोणत्याही मूळ संख्या दिल्या की ज्यांचा गुणाकार 17 गुणा नाही का 1 ने गुणलं तरच येत असेल ना, तर त्याचं उत्तर काय असतं? 1 हे काय असतो मसावी असतो, आणि जी संख्या दिलेली असते ती काय असते रे? लसावी असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. महत्वाचं उदाहरण आहे, परीक्षेला विचारलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत टाइप 3. एक्स दिलेला असताना, म्हणजे संख्यांमध्ये आपल्याला एक्स ची किंमत काढायची असते. बघा उदाहरण दिलेलं आहे, दोन संख्या 6x व 4x असून त्या दोन संख्यांचा लसावी 96 व मसावी 16 आहे, तर x बरोबर किती? आपल्याला सूत्र माहिती आहे, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतं? लसावी गुणाकारात मसावी. आता बघा 6 चौक 24 आणि ह्या x आणि ह्या x चा देखील गुणाकार होतो, तो होतो x स्क्वेअर बरोबर 96 गुणाकारात 16. x स्क्वेअर जागेवर राहू द्या, 24 ला त्या साईडला ट्रान्सफर करा. 96 गुणाकारात 16 भागिले 24. 24 चौक 96 आणि 16चा पाडा 4 पर्यंत, म्हणजे 16 दुने 32, 16 त्रिक 48 आणि 16 चौक 64. एक्स स्क्वेअर बरोबर काय आलं? 64. तर एक्स बरोबर काय येईल? 8. ठीक, म्हणजे एक्स ची किंमत किती आलेली आहे रे आपली? 8 आलेली आहे. जर त्या संख्या विचारल्या असत्या ह्या उदाहरणातच, एक्स एक्स देखील विचारलं असतं, आणि दुसरं जर आपण आणखीन त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट करून जर त्या संख्या विचारल्या असत्या ना, तर त्या देखील काढता आल्या असत्या. पहिली संख्या आली असती 8 सक 48 आणि दुसरी संख्या आली असती 8 चौक 32. तर बघा दुसरं उदाहरण, दोन संख्या 3:4 या प्रमाणात असून त्यांचा लसावी 72 व मसावी 6 आहे, तर त्या दोन्ही संख्या शोधा. आपल्याला ज्यावेळेस संख्या प्रमाणात दिलेल्या असतील त्यावेळेस आपण काय म्हणतो? त्या संख्यांपुढे x मांडतो. x गुणाकारात 4x बरोबर काय येईल रे? लसावी गुणाकारात मसावी बरोबर. तर हे उदाहरण देखील आता तुम्ही बघू शकता वरच्या उदाहरणाप्रमाणेच झालेले आहे, म्हणजे 4 त्रिक 12 x वर्ग बरोबर 72 गुणाकारात 6 आणि x वर्ग बरोबर काय येईल रे? 72 गुणाकारात 6 भागाकारात 12. नेहमी लक्षात ठेवा, हा गुणाकार करत बसायचं नाही. इथं असेल हा गुणाकार करत बसायचं नाही, कारण ह्या संख्या कट होत असतात. ज्यावेळेस आपण x ची किंमत काढत असतो ना, त्यावेळेस या संख्या कट होत असतात. 12 पंचे 60, 12 सख 72 आणि 6 6 36, x चा वर्ग बरोबर 36. तर x बरोबर काय आलं रे? आपली व्हॅल्यू 6 आली, आणि त्या संख्या काढायच्या आहेत बघा आता. तर x ची किंमत पुट करायची. 3 गुणाकारात 6 बरोबर 18 आणि 4 गुणाकारात 6 बरोबर 24. या दोन संख्या आहेत. ठीक, आता तुम्ही जर ह्या दोन्ही संख्यांचा लसावी काढला तर तो 72च येणार, आणि जर मसावी काढला तर तो 6 येणार आहे. म्हणजे क्रॉस चेक जरी करायचं असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर बघा चौथं उदाहरण आहे, दोन संख्यांचा लसावी 72 व मसावी 3 असून त्या दोन संख्यांची बेरीज 33 आहे, तर त्या संख्या कोणत्या? बघा अशा प्रकारचं उदाहरण ना ऑप्शनने जायचं. ठीक आहे, ऑप्शनने जायचं. तर लक्षात ठेवा, काही उदाहरणं अशी असतात जी ऑप्शनने सोडवायची असतात नाही का, आणि ती लवकर ऑप्शननेच सुटतात. तर हे उदाहरण बघा, त्या दोन संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 33 आहे. तर पर्याय बघायचे, आणि पर्यायामध्ये ज्या दोन संख्यांची बेरीज 33 येत असेल ना, तेच आपलं उत्तर असणार आहे. तर बघा 12 अधिक 18 किती? 30, हे नसणारच आहे. 16 अधिक 36 किती? 6 अधिक 6 12 आणि 3 आणि 2 5 52 होते, ही पण नसणार आहे. बघा ह्या दोन संख्यांची बेरीज किती येते रे? 36 येते, म्हणजे हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. कारण हे तर 72 आहे, म्हणजे ते उत्तर आपलं येणार नाही.
तर अशा पद्धतीने काही उदाहरणं जे असतात ना ते बाय ऑप्शन जायचे असतात. ज्यावेळेस तुम्हाला सूत्र किंवा काहीही आठवत नसेल एखाद्या प्रश्नावर, गणिताच्या प्रश्नामध्ये, तर त्यावेळेस बाय ऑप्शन आपल्याला जायचं आहे. तर लक्षात ठेवा. आता टाईप नंबर 4 बघणार आहोत आपण. फक्त मसावी दिलेला असताना संख्या कशा पद्धतीने शोधायच्या हे या टाईप 4 मध्ये दिलेलं आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 10-12 असून मसावी 15 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या? बघा याच्यामध्ये स्टेप दिलेले आहेत. स्टेप किती आहेत? स्टेप 2. पहिली स्टेप दिलेली आहे आपल्याला गुणोत्तराचे संक्षिप्त रूप घेणे. संक्षिप्त रूप घ्या म्हणजे काय? 10 आणि 12 याचं संक्षिप्त रूप घ्यायचं आहे. म्हणजे त्या दोन्ही संख्यांना भाग जाणाऱ्या संख्येने त्या संख्यांना भाग लावायचा आहे आणि त्या संख्या लिहायच्या आहेत. बघा 10-12 ह्या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 2 ने जातो. बे पंचे 10 आणि बे सख 12. परत भाग जातोय का? नाही. मग थांबायचं. आणि स्टेप 2 काय सांगते आपल्याला? मसावी दिलेला आहे आपल्याला, बरोबर. तर मसावीने दोन्ही संख्यांना काय करायचं आहे? गुणायचं आहे. म्हणजे 5 गुणाकारात 15 आणि 6 गुणाकारात 15 आणि बरोबर आपल्याला काय भेटणार आहेत? त्या दोन्ही संख्या भेटणार आहेत. बघा 15-5 75 आणि 15-6 90. तर या दोन त्या संख्या आहेत. ठीक आहे. आणि या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर किती आहे? 10-12 एवढा आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. बघा या चॅप्टरच्या शेवटी मी तुम्हाला 25 उदाहरणं दिलेली आहेत जे तुम्ही सोडवायची आहेत. बघा दोन संख्यांचे गुणोत्तर 15-6 असून त्यांचा मसावी 2 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपल्याला वरच्या प्रश्नामध्ये व्यवस्थित जर प्रश्न तुम्ही वाचला तुमच्या लक्षात येईल की दोन संख्यांचे गुणोत्तर 10-12 असून मसावी 15 असल्यास मसावी दिलेला होता, पण मसावीच्या जागेवर जर लसावी दिला तर काय? तर बघा दोन संख्यांचे गुणोत्तर 24:30 एवढं आहे असून त्यांचा लसावी 120 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या? याच्या पण 2 स्टेप मध्ये उत्तर काढायचं आहे. पहिली स्टेप आहे संक्षिप्त रूप म्हणजे गुणोत्तराचे संक्षिप्त रूप घेणे. काय येईल याचं संक्षिप्त रूप? दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय? 6 ने. 6-18 6-24 आणि 6-5 बघा आता आपल्याला लसावी दिलेला आहे आणि मसावी काढायचा आहे आपल्याला, आणि मग त्या मसावीने त्या गुणोत्तर जे आलेलं आहे ना हे संक्षिप्त, त्याला गुणायचं आहे. कशाने? मसावीने. मग मसावी कशा पद्धतीने काढायचा? तर बघा टाईप 2 मध्ये तुम्हाला एक मी फॉर्म्युला आणि सूत्र लक्षात ठेवायला सांगितलं होतं की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणाकारात मसावी. तर स्टेप 2 मध्ये त्याचा वापर करायचा आहे. बघा आपल्याला लसावी दिलेला आहे 120 आणि दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे, तर त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि तो आपल्याला लिहायचा आहे 4 गुणाकारात 5 आणि उत्तर काय येणार आहे? आपलं मसावी येणार आहे. ते सूत्र लक्षात ठेवलं असेल तर तुमच्या लगेच ते लक्षात येईल की पहिली संख्या गुणाकारात दुसरी संख्या बरोबर लसावी गुणाकारात मसावी. हे सूत्र लक्षात असेल तुमच्या. आपण काय केलं? दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आत्ता 4-5 आणि मग मसावी काढायचा आहे, तर मसावी इकडे घेऊन या दोन्ही संख्यांचा गुणाकार लसावीच्या खाली लिहिलेला आहे. हे सोडवा. 5 चौक किती? 20 म्हणजे 120 भागाकारात 20 बरोबर किती येणार आहे? ते 6. 6 काय आला? आपला मसावी आला.
मग मसावे आल्यानंतर त्या दोन संख्या काढण्यासाठी 4 गुणाकारात मसावी म्हणजे 6 आणि 5 गुणाकारात मसावी बरोबर 7 7 चौक 24 आणि 6 पंचे 30 या दोन संख्या आपल्याला भेटलेल्या आहेत आणि त्याच गुणोत्तरामध्ये देखील दिलेल्या होत्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीनेच सोडवायचं आहे. या स्टेप लक्षात ठेवा, तुमचं कोणतंच या प्रकारावर आलेलं उदाहरण चुकणार नाही. बघा अजून एक उदाहरण दिलेलं आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 30 42 असून लसावी बाद 70 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आणि हे तुमच्या सरावासाठी दिलेलं उदाहरण असेल आणि हे उदाहरण तुम्ही सोडवून बघा आणि उत्तर बरोबर आले की नाही ते मला नक्की कळवा. बघा त्याच्यानंतर टाइप नंबर 6. दोन बेल्स अनुक्रमे दर 8 मिनिट व 12 मिनिटांनी वाजतात. सुरुवातीला सकाळी 10 वाजता त्या बेल्स एकत्रित सेट केल्या तर त्यानंतर त्या किती वाजता एकत्रित वाजतील? आणि दुसरा प्रश्न विचारलेला आहे 12 वाजेपर्यंत किती वेळा एकत्रित वाजतील त्या बेल्स? तर बघा अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा. तर त्या दोन्ही बेल्स सेट किती वाजता केलेल्या आहेत? 10 वाजता. 10 वाजता सेट केल्या आणि त्या बेल्स दर 8 मिनिट आणि 12 मिनिटांनी काय होतात? एकत्रित वाजतात. आपल्याला काय करायचं आहे की त्या नंतर कधी एकत्रित वाजतील. बघा आपण लसावी सुरुवातीलाच पार्ट 1 मध्येच आपण पाहिलं होतं की लसावी म्हणजे काय? तर लिस्ट कॉमन फॅक्टर. लसावी म्हणजे काय? तर लिस्ट कॉमन मल्टिपल. तर मल्टिपल म्हणजे त्या पाड्यामध्ये जी कॉमन संख्या असते ती संख्या आपण त्याच्यामध्ये घेत असतो बरोबर. म्हणजे आपल्याला तिथं काय काढायचं आहे? तर लसावी काढायचा आहे. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे पहिल्यांदा. कशाचा लसावी काढायचा आहे? 8 आणि 12चा. किती येणार आहे तो? दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो? 4 ने भाग जातो. 4 दुने 8 4 त्रिक 12 3 दुने 6 आणि इथं 4 म्हणजे 7 त्रिक 18 7 चौक 24. 24 काय आले? हे मिनिट आले कारण हे मिनिटामध्ये दिलेलं आहे ना. म्हणजे या बेल्स 24 मिनिटांनंतर काय होणार आहेत? त्या एकत्रित वाजणार आहेत. काय होतील? त्या एकत्रित वाजतील 24 मिनिटांनंतर. म्हणजे बघा पहिला प्रश्न आहे त्यानंतर त्या किती वाजता एकत्रित वाजतील? तर सेट कितीला केल्या होत्या? 10 वाजता. म्हणजे 10 वाजून 24 मिनिटांनी त्या काय होतील? एकत्रित वाजतील. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे 12 वाजेपर्यंत त्या किती वेळा एकत्रित वाजतील? 10 ते 12 किती वेळ झाला? 2 तास. आणि हे मिनिटामध्ये दिलेलं आहे ना म्हणून याला पण मिनिटामध्ये करा. 2 तास म्हणजेच किती मिनिटं? 120 मिनिटं. बघा 24 मिनिटात एकदा वाजतात बरोबर. तर 120 मिनिटात किती वेळा वाजतील हे काढण्यासाठी आपल्याला 120 ला 24 ने भाग द्यावा लागेल. 24 पंचे 120 म्हणजे 5 वेळा त्या काय होतील? एकत्रित वाजतील. किती तासामध्ये? 2 तासामध्ये 12 वाजेपर्यंत. हे झालं आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. याच्या प्रमाणेच अजून एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये फक्त थोडा चेंज आहे. बघा 10 वाजता त्या बेल्स एकत्रित सेट केल्याच्या ऐवजी जर आपल्याला त्या 10 वाजता त्या बेल्स एकत्रित वाजल्या अशा प्रकारचा जर प्रश्न दिला असता तर आपल्याला इथं +1 करावं लागलं असतं. का? कारण त्या सुरुवातीला एकत्रित वाजल्या आहेत ना बरोबर. मग ते 1 ऍड करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे. पण आपल्याला या प्रश्नात तसं दिलंय का? एकत्रित सेट केल्या म्हटलंय ना फक्त, त्याच्यामुळे हा +1 करायची गरज नाही. पण लक्षात ठेवा हा प्रश्न व्यवस्थित वाचत जा. अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर
की एकत्रित सेट केल्या आहेत का एकत्रित वाजल्या आहेत. जर वाजल्या असतील तर +1 करावा लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा टाईप 7 आहे, अपूर्णांकांचा लसावी मसावी कसा काढावा. तर नेहमी लक्षात ठेवा, अपूर्णांकांचा लसावी याचं सूत्र आहे अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी, आणि अपूर्णांकाचा मसावी याचं सूत्र आहे अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. एकदम सोपं आहे लक्षात ठेवायसाठी. लसावी काढायचा असेल तर लसावी वरती ठेवायचा, आणि मसावी काढायचा असेल तर मसावी वरती ठेवायचा. बघा उदाहरण दिलेलं आहे, 15/8, 25/16, 45/56 यांचा लसावी मसावी काढा. लसावी काढण्यासाठी काय म्हटलं मी तुम्हाला, वरती काय ठेवायचं, अंशाचा लसावी ठेवायचं. म्हणजे 15, 25 आणि 45 यांचा लसावी काढायचा. पहिल्यांदा किती येणार आहे तो, 5 ने भाग जातो सर्व संख्यांना. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 9 45. त्यानंतर 3 ने जातो, 3 5 3 त्रिक 9, इथं 1 आहे, 3 1 आहे 3. बघा 5 त्रिक 15 आणि 5 त्रिक 15, 15चा वर्ग किती आहे, 225. काय आला, लसावी आला. त्यानंतर मसावी देखील काढून घ्या. त्यानंतर हा लसावी आला, मग मसावी काढायचा. कशाचा, छेदाचा. छेद काय काय आहेत, 8 16 56. तिन्ही संख्यांना भाग जाणारी कोणती संख्या आहे रे, 4 ने भाग जातो. बघा 4 2 8, 4 चौक 16, 4 1 4, 4 चौक 16. परत तिन्ही संख्यांना भाग जातो का, हो जातो. 2 1 2, 2 4, 2 7 14. ठीक आहे. मग लसावी मसावी काय आला, 4 2 8. 8 हा आपला काय आला रे, मसावी आलेला आहे. मग पहिला लसावी किती आला, अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशाचा लसावी म्हणजे 225 भागाकारात अंशात छेदाचा मसावी किती आहे, 8 आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही मसावी देखील काढायचा आहे. मसावी काढताना हा सूत्र वापरायचं, काय की अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. आणि हे तुम्ही सोडवायचं आहे, हे सरावासाठी असेल.